तर अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया। तर दिल्ली विधानसभेमधल्या विजयानंतर भाजप महाराष्ट्रामध्ये सुद्धा जल्लोष करणार आहे। मुंबई भाजप कार्यालयामध्ये दुपारी 1 वाजता जल्लोष केला जाईल। याचं सेलिब्रेशन देशभरात बघायला मिळतंय। दिल्लीत सुद्धा आहे। रात्री 7:45 वाजता दिल्लीतल्या भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करतील। त्यापूर्वी मुख्यालयात जल्लोष चालेल आणि महाराष्ट्र भाजप कार्यालयात सुद्धा दुपारी 1 वाजता हा विजय साजरा केला जाईल। तर दिल्लीमध्ये भाजप आता काय काय मिळणार आहे मतदारांना, इथल्या नागरिकांना? तर महिलांना महिन्याला 2500 रुपये। भाजपच्या जाहीरनाम्यातली वेगवेगळी आश्वासनं आहेत। गर्भवती महिलांना 21,000 रुपये, महिलांना बसमध्ये मोफत प्रवास, त्याचबरोबर वृद्धांना 2500 रुपये दरमहा पेन्शन, गरिबांना सिलेंडरवर 500 रुपयांची सबसिडी, होळी आणि दिवाळीला एक सिलेंडर मोफत, 200 युनिट पर्यंत वीज मोफत, त्याचबरोबर महिन्याला 20,000 लिटर पाणी मोफत, वृद्धांचा 10 लाखांपर्यंत मोफत इलाज, आयुष्यमान योजनेचं एकूण 10 लाखांचं हेल्थ कव्हर। दादा एक चांगलं यश अरे लागेल 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 त्याला लागेल चांगलं यश भाजपला मिळताना दिसतंय। दिल्लीमध्ये 45+ जागा येताना दिसतात। या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांची 15 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून असलेली कारकीर्द, 14 ते 24 2 वेळा पंतप्रधान होऊन आता तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, ती पंतप्रधान म्हणून कारकीर्द, यातून सर्वसामान्य माणसांचा त्यांच्यावरचा विश्वास इतका वाढला आहे की यांच्या नेतृत्वाखाली सरकार फॉर्म होऊ देत की त्या राज्यातल्या माणसांचा विकासच होणार। याला अपवाद 24ची लोकसभा थोडी राहिली, खोटा नॅरेटिव्ह, खोटा समज निर्माण केला गेला आणि तो लोकसभेनंतर लोकांनाही कळला की गडबड झाली। अनेक जण मोदीजींना लोकसभेत मतं न देणारे पस्तावले आणि म्हणाले आपली मोठी चूक झाली, ती त्यांनी विधानसभेत करेक्ट केली। त्यामुळे लोकसभेतल्या खोटं बोलवून मिळालेल्या यशानंतर विरोधकांना असं वाटलं होतं की मोदीजींचा करिश्मा राहिला नाही, पण त्यानंतर होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या लक्षात आलं की मोदीजींचा करिश्मा संपलेला नाही, मोदीजींचा करिश्मा संपणार नाही। त्याप्रमाणे हरियाणातही यश मिळालं, महाराष्ट्रातही यश मिळालं आणि या दोन्ही ठिकाणी वन वे यश मिळालं। दिल्लीमध्येही जवळजवळ तीच स्थिती आहे। अजूनही सगळे फायनल रिझल्ट येऊ द्या, कारण दिल्लीतले मतदारसंघ छोटे आहेत, 80,000 90,000, म्हणजे पुण्यामध्ये प्रभाग जो असतो त्याच्यापेक्षा सुद्धा ते छोटे आहेत। पुण्यातले काही प्रभाग 1,27,000 असतात आणि त्यामुळे थोडं निकालाचा निवडणूक आयोगाने शेवटचं वाक्य घोषित होईपर्यंत थांबू, परंतु जवळजवळ क्लिअर आहे की सरकार तर येत आहे, परंतु चांगल्या मार्जिनचं सरकार येत आहे आणि त्यातून हे सिद्ध झालं की मोदीजींचा करिश्मा संपला नाही, संपणार नाही आणि करिश्मा हा शब्दही नाही, सामान्य माणसाला विश्वास आहे। भ्रष्टाचार मुक्त कारभार आपण करू किंवा केलेला आहे अशा पद्धतीचा दावा केजरीवालांच्याकडून केला जात होता। शिक्षण विभागामध्ये आपण चांगलं काम केलं असा दावा केला जात होता, कुठेतरी लोकांना ते पटलेलं नाही असं म्हणायचं। असं आहे की त्यांनी दावा केलेला फोल ठरला हे रिझल्ट वरून दिसतंय। आता सुरू होईल, काल जसं राहुल गांधींनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन काही आकडे मांडण्याचा प्रयत्न केला, अनेक वेळा निवडणूक आयोगाने त्याच्यावरची आपली बाजू मांडली आहे। निवडणूक आयोगाने कालच्या प्रेस कॉन्फरन्स नंतरही म्हटलंय की यावर आम्ही उत्तर देणार आहोत, परंतु लोकांनाही लक्षात आलं की अरे 30 कॅसेट काय झालं होता। कर्नाटकात यश मिळालं की आयोग आपलं हे ईव्हीएम चांगला, केंद्रामध्ये NDAची पिछेहाट झाली तर ईव्हीएम चांगला, आणि लगेच महाराष्ट्रात निकाल लागले की मग घोटाळे झाले, हे झाले। हे काही लोक आता अशा काही लोकांच्या प्रतिक्रिया म्हणणं
हे बघेनासेच झालेले आहेत. दादा काँग्रेसला एक देखील जागा एक सुद्धा जागा काँग्रेसकडे येताना दिसत नाही. संजय राऊत म्हणतात की जर काँग्रेस आणि आप एकत्र असते तर हा निकाल काहीतरी वेगळा आला. हे जरतरची भाषा बोलण्यात आता काय अर्थ आहे? कोणी अडवलं होतं का एकत्र यायला? संजय राऊत तर असे महान नेते आहेत की ते दोघांमधला समझोता करू शकले असते आणि त्यामुळे काँग्रेसला सपोर्ट न करता शिवसेनेने आपला सपोर्ट केला. तिथेच मोठी ठिणगी पडलेली आहे आणि त्या ठिणगीनंतर आता रिझल्ट झाल्यानंतर तर काँग्रेस ह्या कोणाला म्हणजे काँग्रेसमधून म्हणजे त्या आघाडीतून इतरांनी बाहेर पडण्यापेक्षा आता काँग्रेसच बाहेर पडेल ही तुमचं तुम्हाला लकला भाऊ. मतं भाजपला कशी काय मिळू शकतात? काय भाजपकडे मतांचा टक्का वाढलेला आहे. जादूची कांडी आहे का? काय तुम्हाला सापडली काळी जादू शिकली आहेत का असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. संजय राऊतांना अशा प्रकारे जादूच्या कांडीने रिझल्ट चांगले मिळतात असं वाटत असेल तर त्यांनी रोज सकाळी प्रेसशी बोलण्यामध्ये वेळ न घालवता साधना करावी आणि ती जादूची कांडी शोधावी. दिल्लीतला टक्का वाढलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये. कोण नाचता येणं अंगण वाकडे, नाचता येणं अंगण वाकडे. चला मुलींना मोफत शिक्षण केलंय पण काही संस्थांनी